तर मंडळी, आज गावरान अंड्यांचं गावरान पद्धतीनं कसं कालवण करायचं, एकदम साधं सरळ, कांदा टोमॅटो न टाकता थोडक्यात सामानामध्ये हे कालवण करणार आहोत आपण। त्यासाठी मी खोबरं, लसूण आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या टाकून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधून। शिजवलेली अंडी ती व्यवस्थित अशी सोलून घेतलेली आहेत। त्यानंतर अंड्यांचे असे मधून मधून कट केलेले आहे, जेणेकरून आपला जो रस्सा आहे तर तो त्या अंड्यांमध्ये जावा। त्यानंतर खोबरे लसणाचा कूट तेलामध्ये टाकला, व्यवस्थित असा परतला। जे काही मसाले असेल, हळद असेल, मटन मसाला असेल किंवा घरचं काळं तिखट असेल, याच्यामध्ये घरचं काळं तिखट वापरायचं, जास्त काही नाही वापरायचं। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि पहिल्यांदा अर्धा ग्लास इतपत पाणी टाकायचं। एक अंड सुरुवातीला फोडून टाकायचं, जेणेकरून या कालवणाला थिकनेस येतो आणि त्याचबरोबर अंड्यांचा अर्कही उतरतो। त्यानंतर अंडी टाकायची आणि आपल्याला जेवढं कालवण हवं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची। असं गावरान पद्धतीनं साधं सुद्धा अंड्याचं कालवण तुम्हाला